नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पालक उपलब्ध असतो आणि छान फ्रेश असा पालक मिळाला म्हणून मी इथे पालक घेऊन आले होते। तर त्याचे आज पराठे बनवतोय। त्यासाठी मी इथे खलबत्त्यामध्ये 2 पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या आणि 2 तिखटवाल्या, म्हणजे यांनी तिखट बॅलन्स होईल, खूप जास्त तिखट पराठे होणार नाही। त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3च लसूण पाकळ्या घालून बारीक ठेचून घेतलं। पालक देखील स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतलाय। 1 जुडी पालक मी इथे घेतलाय। त्यासाठी 2 डिश भरून मी इथे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घातलंय। बेसन पीठ घातल्यामुळे छान खुसखुशीत पराठे तयार होतात। आता यामध्ये 1 चमचा भरून ओवा हातावर अशा पद्धतीने बारीक करून घालायचा, त्याने स्वाद छान येईल। पाव चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि कुटून घेतलेली लाल मिरची 1 चमचा यामध्ये घालायची। आणि आता हे बघा, आपण ठेचून घेतलेलं मिरची लसूणचं वाटण यामध्ये मी टाकून घेतलं। आता यात सर्वात मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे आणि तो म्हणजे दुधावरची साय आपल्याला यात घालायची। साय घातल्यामुळे छान खुसखुशीत आणि मऊसूत हे पराठे तयार होतात। जर तुमच्याजवळ साय नसेल तर तुम्ही साजूक तूप घालू शकता किंवा बटर घातलं तरी सुद्धा चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे व्यवस्थित ती साय पिठाला छान चोळून घ्यायची। आणि सर्व पालक आता मी यामध्ये टाकून घेते आणि पालक आणि ते साय यामध्ये पिठामध्ये व्यवस्थित आधी मिक्स करायचं। त्यानंतरच यात पाणी घालायचं। पाणी अगदी थोडंसंच घालायचं, जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही, कारण पालकला देखील पाणी सुटतं। जर पीठ जास्त पातळ झाले तर पराठे व्यवस्थित लाटता येत नाही, म्हणून अगदी थोडंसंच पाणी घालून घट्टसर असं हे पीठ भिजवून घेतलंय। 1 चमचाभर साजूक तूप घालून एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि लगेचच आता याचे पराठे लाटायला घ्यायचे। जास्त वेळ पीठ तसेच ठेवायचं नाही, कारण पालकला पाणी सुटतं। जर पीठ तसंच जास्त वेळ ठेवलं तर तरीसुद्धा ते सैलसर होतं आणि पराठे व्यवस्थित लाटायला जमत नाही। आता मी इथे 1 मोठ्या आकाराचा गोळा तोडून घेतला, तो पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आणि त्याची आता छान पातळ चपातीसारखं लाटून घेतलं। हे बघा, मोठ्या आकारामध्ये मी ही गोलाकार लाटून घेतली। आता त्यावर अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आणि थोडंसं कोरडं सुक्कं गव्हाचं पीठ टाकलं। पुन्हा आता याची घडी करायची आणि त्यावर थोडंसं तूप लावून घेतलं आणि पुन्हा पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने त्याची आपल्याला त्रिकोणी घडी करून घ्यायची। आणि हाताने त्याच्या आता हे कडा व्यवस्थित बंद करून घेतल्या। आता अगदी थोडंसं पीठ घातलं आणि पुन्हा हा पराठा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे। मी इथे त्रिकोणी पराठे बनवते। तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये गोलाकार ठेवले तरी सुद्धा चालतील किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा हे पराठे तुम्ही बनवून घेऊ शकतात। आता पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे आणि खूप जास्त पातळ लाटायचा नाही, मध्यम जाडीचा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये मी हा पराठा इथे लाटून घेतलाय। कडेला सुद्धा छान लाटून घेतला, खूप जास्त जाडसर सुद्धा ठेवायचा नाही। आणि सोबतच मी इथे तवा गरम करत ठेवलाय। तवा व्यवस्थित तापलाय, त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि आता मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी पराठे छान आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। अर्धा ते 1 मिनिटानंतर खालची बाजू भाजून झाली की लगेच पराठा उलट करायचा आणि आता दुसरी बाजू ही व्यवस्थित आता अशा पद्धतीने गोलाकार तव्यावर हा पराठा फिरवत राहायचा। त्याच्या कडा सुद्धा छान दाबून घ्यायचा, कारण कडेला थोडासा जाडसर असल्यामुळे पराठा व्यवस्थित भाजला जात नाही, म्हणून गोलाकार फिरवत मस्त असा पराठा मी इथे भाजून घेते। त्यानंतर थोड्या प्रमाणात पराठा भाजून झाला की त्यानंतर त्यावर तूप घालायचं। लगेचच तूप घालायचं नाही, कारण जर सुरुवातीलाच आपण तूप त्यावर सोडलं तर पराठा त्या तुपामुळे असं त्याला वेगळा रंग देखील येतो आणि पराठा भाजला गेला आहे की नाही हे सुद्धा समजत नाही। तो कच्चाच पराठा दिसतो। त्यामुळे सुरुवातीला व्यवस्थित भाजून घ्यायचा, त्यानंतर थोडं थोडं तूप लावून दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस असा हा पराठा मध्यम आचेवर मी इथे भाजून घेतलाय। कडा सुद्धा हे बघा चमच्याने छान दाबून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने पराठा भाजला जाईल। मस्तच। आता सोबतच मी सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा पराठे इथे बनवून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा अशाच पद्धतीने गोलाकार जरी पराठा ठेवला तरी सुद्धा चालेल। आणि अशा पद्धतीने त्रिकोणी अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी घडी त्रिकोणी आकारामध्ये करून घेतो ना, त्याच पद्धतीने घडी करून घ्यायची। फक्त लाटताना त्याला त्रिकोणी आकार येऊ द्यायचा आहे।
आणि कडासुद्धा छान व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत। फक्त पीठ भिजवताना खूप जास्त पाणी घालू नका, थोडंच पाणी घाला आणि व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा। जर जास्त प्रमाणात पाणी झालं तर पराठे लाटायला जरा अडचण होते। माझं सुद्धा इथे हलकंसं पाणी इथे जास्त झालं होतं, पण पाणी अजून तुम्ही थोडं कमी घाला म्हणजे पराठे अगदी मस्त तयार होतील। आता मध्यम आचेवर हा सुद्धा पराठा मी इथे भाजून घेतलाय। याआधी आपण अहोंच्या टिफिनच्या रेसिपी शेअर केल्या आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। हे पराठे सुद्धा तुम्ही अहोंच्या टिफिनला देऊ शकतात, छान दिवसभर दुपारपर्यंत सुद्धा मस्त खुसखुशीत राहतात। मी हे पराठे दही आणि लोणच्यासोबत सर्व केले होते आणि त्यासोबत मस्त फक्कड असा चहा देखील बनवला होता। सकाळी नाश्त्यासाठी पराठे आज बनवले होते, मस्तच तयार झाले होते। नाश्त्यासाठी मस्त गरमागरम असा हा बेत आमचा इथे तयार झाला। आज सकाळी 10 वाजेपर्यंत छान धुकं सुद्धा पडलेलं होतं, बघू शकता तुम्ही, मस्त वातावरण होतं आणि त्यामध्ये हे गरमागरम पालक पराठे। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा। बाय बाय।